नमस्कार. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं पलूस शहरामध्ये मी प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना मायबाप जनता जनार्दन यांचा आशीर्वाद घेत असताना प्रचंड नाराजी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. मी यावेळी आपल्याला आश्वासक अशा पद्धतीची खात्री देतो की निवडणुकीच्या नंतर आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारच्या वतीनं खऱ्या अर्थानं पलूस शहराचा विकास साधण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आज या शहरामध्ये फिरत असताना आम्हाला जाणीवपूर्वक लोकांच्यावरती अन्याय होत असताना या ठिकाणी दिसतोय. विशेषतः एक आराखडा या ठिकाणी तयार केला आहे, तो मंजुरी दिली. सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्यावरती अन्यायकारक कोणालाही विश्वासात न घेता हा जो DP प्लॅन या ठिकाणी मंजूर करण्यात आला त्याच्यावरती तात्काळ हरकत घेऊन तो DP प्लॅन रद्द करणं आणि नव्यानं सर्वांना विश्वासात घेऊन अत्यंत योग्य पद्धतीचा DP प्लॅन या ठिकाणी केला जाईल याची आपल्याला या ठिकाणी खात्री देतो. पलूस शहराच्या प्रती विकास केला अशा पद्धतीचे काँग्रेसवाल्यांच्या असणाऱ्या वल्गना या ठिकाणी आज पिण्याच्या पाण्याची अत्यंत दुर्भाग्य या ठिकाणी बघायला मिळते. 365 दिवसापैकी फक्त काही दिवसालाच या ठिकाणी प्यायला पाणी मिळते अशी परिस्थिती आहे. मी आपल्याला खात्री देतो उद्याच्या निवडणुकीनंतर सरकारच्या माध्यमातून कायमस्वरूपी स्वच्छ पाणी मानसी 55 लिटर आपल्याला कसं मिळेल अशा पद्धतीची चांगली योजना करून निश्चितपणाने आम्ही पलूस शहराला या ठिकाणी देऊ. गट नंबर 70च्या प्रतिसुद्धा पलूस शहरामध्ये प्रचंड उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी खात्रीपूर्वक सांगतो गट नंबर 70 असेल, या गट नंबर 70च्या प्रती आमचे सहकारी सागर सुतार, आमचे मित्र आदरणीय रोहितजी पाटील यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आंदोलन उभा केलं. त्या आंदोलनाची पूर्तता करणं ही माझं लोकप्रतिनिधी या नात्यानं त्या ठिकाणी कर्तव्य राहील. आणि जी जमीन खऱ्या अर्थानं ज्या कारणासाठी काही व्यक्तींनी लाटलेली आहे ती त्या कारणाच्या व्यतिरिक्त जर असेल तर ती पुन्हा एकदा पलूस शहराच्या प्रति पलूसकरांना परत देण्याची भूमिका मी माझी त्या ठिकाणी निश्चितपणाने घेईन या अशा पद्धतीने आपल्याला खात्री देतो.